आगामी जनगणनेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र राज्याच्या जनगणना संचालिका डॉक्टर निरुपमा डांगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. बैठकीपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर जिल्हा जनगणना कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. त्यानंतर आयोजित मुख्य आढावा बैठकीत त्यांनी प्रशासकीय यंत्रणेला महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना केल्या. या बैठकीला जिल्हाधिकारी तथा प्रमुख जिल्हा जनगणना अधिकारी अमोल येडगे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा जनगणना अधिकारी गजानन गुरव उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉक्टर निरुपमा डांगे यांनी जनगणनेच्या तांत्रिक रचनेबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं. प्रगणक आणि पर्यवेक्षकांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करून त्यांना प्रशिक्षित करावं. माहिती गोळा करताना कोणताही भाग सुटणार नाही किंवा त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची विशेष दक्षता घ्यावी. तसंच जनगणना कक्षासाठी पूर्णवेळ मनुष्यबळ उपलब्ध करून देऊन या राष्ट्रीय कामाला सर्वोच्च प्राधान्य द्यावं अशा सूचना डांगे यांनी केल्या. जनगणना ही पुढील 2 दशकांसाठी देशाची ध्येय धोरणं आणि भविष्यातील नियोजनाचा आधार ठरणार आहे. त्यामुळे माहितीची गुणवत्ता आणि सत्यता राखणं अत्यंत आवश्यक असल्याचं डॉक्टर निरुपमा डांगे यांनी सांगितलं. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्ह्याच्या जनगणनेसाठीच्या तयारीचं सादरीकरण केलं. यावेळी जनगणना उपसंचालक प्रवीण भगत, तहसीलदार तेजस्विनी पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्व चार्ज ऑफिसर, तहसीलदार आणि नगरपालिकांचे मुख्याधिकारी उपस्थित होते.